काही वर्षांपूर्वी समुद्र कासवांची संख्या कमी झाली होती, त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासव बचाव मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेचं फलित म्हणून आता ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यानं दापोलीमध्ये यावर्षी मिळून आलेल्या कासवांच्या घरट्यांवरून आणि अंड्यांच्या संख्येवरून स्पष्ट झालंय। यामध्ये सर्वात जास्त आणि सुरक्षित बीच समुद्र किनारा म्हणून दाभोळचं नाव समोर आलंय, कारण दाभोळमध्ये 190 घरट्यांमध्ये 17,495 अंडी सापडलेली आहेत। दाभोळमध्ये सर्वाधिक कासवांची पिल्लं समुद्रामध्ये झेपावत असून ही बाब दाभोळ गावासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। दाभोळ बीचवरती कासव आणि घरटी बनवण्याचं प्रमाण वाढलेलं असून कासवांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळू लागलंय। दापोली तालुक्यामध्ये यावर्षी 409 घरट्यांमध्ये 42,744 अंडी संरक्षित करण्यात आली। या अंड्यांमधून 4,804 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती कांदनवन विभागाकडून प्राप्त झाली। आता दररोज पिल्लं अंड्यामधून बाहेर येत असून त्यानुसार त्यांनी समुद्राच्या प्रवाहामध्ये सोडण्याचं काम सध्या सुरू केलंय। यावर्षी लाडघरमध्ये 31 घरट्यांमध्ये 3,477 तर दाभोळमध्ये 190 घरट्यांमध्ये 17,495, कोळथरेमध्ये 59 घरट्यांमध्ये 6,133, केळशीतील 38 घरट्यांमध्ये 3,992, अंजर्लेमध्ये 43 घरट्यांमध्ये 6,490 तर मुरुडमध्ये 33 घरट्यांमध्ये 3,372 तर कर्दी येथील 17 घरट्यांमध्ये 1,785 अंडी सापडली आहेत। प्रत्येक घरट्यामध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक अंडी असतात आणि त्यामुळे यावर्षी सापडलेल्या अंड्यांमधून सर्वाधिक पिल्लं बाहेर येऊन समुद्री कासवांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। प्रथम दापोली तालुक्यामध्ये सर्वाधिक अंडी ही दाभोळमध्ये सापडल्याचं समोर आलंय, त्यामुळे निसर्ग मित्रांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, दाभोळ, रत्नागिरी।